पुरणपोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम चणा डाळ, पाव चमचा हळद, 250 ग्रॅम गूळ, 1 चमचा वेलची पूड, चिमूटभर जायफळाची पूड, 300 ग्रॅम गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, साजूक तूप. चणा डाळ स्वच्छ धुवून घेत रात्रभर किंवा साधारण 6 तास भिजवून घ्यायची. आता कुकरमध्ये डाळ घालायची आणि थोडीशी हळद घालून शिजवून घ्यायची. आता तेलाचा वापर न करता कणिक भिजवून घ्यायची आणि अशा पद्धतीने पाण्याचा लेयर घालून मुरवायला ठेवायची. आता शिजवलेल्या डाळीतलं पाणी वेगळं करायचं आणि डाळ मॅश करायची आणि त्यात समप्रमाणात गूळ घालायचा. असा एकसंध गोळा होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता वेलची पूड आणि जायफळ घालून हे मिश्रण गार करून घ्यायचं. आता कणकेचे असे गोळे करायचे आणि अशा पद्धतीने पुरणाचे गोळे यात भरायचे आणि याची पोळी लाटायची आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेत त्यावर तूप घालायचं. झाली आपली पुरणपोळी तयार. अचूक पाव किलोच्या प्रमाणात ही रेसिपी आपण बघणार आहोत. पाव किलो जर चणा डाळ घेतली तर त्यामध्ये 8 ते 9 मध्यम आकाराच्या पुरणपोळ्या व्यवस्थित बनवून तयार होतात. आणि ही पुरणपोळी बनवताना कणिक मळताना यामध्ये तेलाचा अजिबात आपण वापर करणार नाही, तर पाण्यामध्येच ही छान अशी सैलसर इलॅस्टिक कणिक आपण कशी मळायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेली आहे पाव किलो चणा डाळ. आता ॲज युजल डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. सो ही आहे ना अगदी फास्ट प्रोसेस आहे पुरण बनवायची. आता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आता स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि ही डाळ शक्य असल्यास रात्रभर, पण तितका वेळ नसेल तर कमीत कमी 6 तास तरी व्यवस्थित भिजत घालायची. तर इथेही मी डाळ रात्रभर भिजत घातली होती आणि तुम्ही बघू शकाल छान अशी टपोरी ही डाळ फुगलेली आहे. आता पुढची स्टेप काय आहे, कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये ही भिजलेली डाळ घालून घ्यायची. त्यातल्या पाण्यासकटच घालून घ्यायची. आता जेव्हा पुरणाची डाळ आपण शिजवतो ना तेव्हा त्याला कट पण आपल्याला काढावा लागतो तो आमटीसाठी. त्यामुळे ही डाळ शिजताना काय करायचं, याच्यावर 1 बोट पाणी राहील इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं पाणी आणखी मी वाढवते. वर फक्त थोडंसं आपलं नख बुडेल इतपत पाणी ठेवायचं. आणि आता यामध्ये घालणार आहे हळद. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण हळदीमुळे पुरणाला ना रंग खूप सुरेख येतो म्हणून मी घालते. आता हे मिक्स करायचं आणि याला आहे ना हवं तर वाफेवर शिजवू शकता. मी वाफेवरच शिजवते 20 ते 25 मिनिटं. वाफ व्हायला सुरुवात झाली की मंद आचेवर ठेवून देते. शिट्टी झाली तर झाली, नाही झाली तरी नाही झाली, असं वाफेवर शिजवते. पण बरेच जण तक्रार करतात की डाळ छान शिजत नाही. सो यासाठी एक महत्त्वाची टीप आहे, एकतर डाळ भिजत घाला शक्यतो रात्रभर. त्यानंतर हाय हीटवर एक शिट्टी काढा की तुमच्या कुकरचा बेसचा थिकनेस किती आहे. जर खूप थिक असेल तर लो टू मिडियम हीटवर फ्लेम करा आणि लो टू मिडियम हीटवर 4 ते 5 शिट्ट्या काढा. जर बेस खूप पातळ असेल तर मंद आचेवरच ठेवा आणि मंद आचेवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या. चला आता ही डाळ आपण शिजायला ठेवूया. आता कणिक मळूया. तर कणिक मळण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा किलोचं पुरण असेल तर 300 ते 350 ग्रॅम कणिक पुरेशी होते, मोर दॅन इनफ होते. तुम्हाला जर पुरण कमी घालायचं आणि कणिक जास्त हवी असेल तर थोडंसं पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. यात जाईल मीठ चवीपुरतं. हे मिसळून घेऊयात. सो सुरुवातीलाच जर पाण्यात हात घातला ना कणिक मळताना तर काय होतं, हात खूप एक्स्ट्रीम चिकट होतात आणि मग ते हाताला चिकटलेलं पीठ आहे ना काढत बसावं लागतं, सोडत बसावं लागतं. सो म्हणून मग सुरुवातीला शक्यतो एखादा असा एक बटर नाईफ किंवा चमचा वापरायचा आणि सुरुवातीच्या स्टेपला ही गोळा याच पद्धतीने एकत्र करून घ्यायचा. हात नंतर खराब होणार आहेत पण ते चिकट नाही होणार. म्हणजे पीठ हवं ते जे चिकटतं ना आणि नंतर ते काढण्यासाठी तेल वापरावं लागतं किंवा सुकं पीठ वापरावं लागतं, ती स्टेप अवॉइड करतो आपण या प्रोसेसमध्ये. चालत असेल तर तुम्ही डायरेक्ट पीठ मळलं तरी काहीच हरकत नाही. चला आता हा बऱ्यापैकी गोळा एकजीव होत आलेला आहे. आता या स्टेजला मात्र आपण हात घालून हे छान पीठ मळून घेऊयात. पण तुम्ही बघू शकाल आता इथून पुढे हवं तसं ते कणिक मळत नाही किंवा ती हाताला लागलेली कणिक सोप्या पद्धतीने किंवा इझिली सुटते.
चला तर इथे कणिक बघा छान मळून घेतलेली आहे, तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. आता या मळलेल्या कणकेवर आपण घालणार आहोत पाणी. येस, पाणी घालणार आहोत. पाण्याचा अक्षरशः असा एक लेअर त्यावर घालणार आहोत आणि एक अर्धा तास तरी हे कणिक टिंबण्यासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. 25 मिनिटं हे चणा डाळ मी वाफेवर छान शिजवून घेतले. प्रेशर हे यातलं रिलीज केलं आहे. तर झाकण उघडूयात. वा, तुम्ही बघू शकाल डाळ इथे छानपैकी शिजलेली आहे. आता एक चाळणी घ्यायची, खाली पातेलं ठेवायचं आणि यातलं जे जास्तीचं डाळीचं पाणी आहे ना हे पूर्ण उपसून घ्यायचं, काढून घ्यायचं. खाली हे जे पाणी तुम्हाला दिसतं डाळीतलं, हे पाणी कटाची आमटी जी आपण बनवतो पुरणासोबत खायला, त्यामध्ये हे तुम्ही वापरू शकता. आणि ही शिजलेली डाळ आहे हे एका कढईत काढायची किंवा त्या कुकरमध्येच ही सगळी प्रोसेस केली तरी काहीच हरकत नाही. आता याच्यात तुम्हाला अगदीच वाटत असेल की नाही होणार हे मॅशरने, तर ही सरळ ना अशी गरम गरम असताना पटकन मिक्सरला फिरवून पण घेऊ शकता. पण अजिबात गरज नाही, डाळ इतकी सुंदर शिजते. फक्त एक मॅशर घ्यायचं आणि त्याने ही डाळ छानपैकी अशी एकजीव करून घ्यायची. ही डाळ छानपैकी अशी मस्त मेणासारखी आहे ना, एकजीव झालेली आहे, मॅश झालेली आहे. मल्टी स्टेप प्रोसेस आहे. खरं तर पुरण बनवायचं हेच, पण आपण ते सिंगल स्टेपमध्ये कट डाऊन करतो. आणि तुम्ही बघू शकाल आता हे पुरण गाळून घ्यायचं किंवा वाटून घ्यायची अजिबात गरज नाही. आता या मॅश झालेल्या डाळीमध्ये 1/2 किलो डाळ होती, तर 1/2 किलोच इथे मी गूळ घेते. गॅस सुरू केलेला आहे आणि हे आता एकजीव करून घेऊया. आता हे तुम्ही इथे बघू शकाल मिश्रण जसं हीट लागते, गरम होत जातं, तसं गूळ विरघळतो आणि हे मिश्रण अगदी पातळ सैलसर दिसायला सुरुवात होते. आता हे आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं ढवळत, अजिबात सोडू नका हे, नाहीतर गूळ पुरण आहे ना करपतं. 8 ते 10 मिनिटात हे पटकन शिजून होतं, खूप वेळ अजिबात लागत नाही. आता पुरण आपलं छान झालं हे कसं ओळखायचं? जेव्हा असं छान एकसंध गोळा व्हायला सुरुवात होते याचा अर्थ आपलं पुरण छान शिजलंय. आता दुसरा आणखी एक निकष आहे, काही जण याच्यावर आहे ना असा एक डाव उभा ठेवता, तो असा छान उभा राहिला. आता हा खूप मोठा आहे उभा राहिला, तो छान उभा राहिला की ते पुरण शिजलं असं समजतात. त्या प्रोसेसमध्ये मेथडमध्ये काय होतं ना, पुरण ड्राय आउट व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो असं छान असा एकसंध कणकेसारखा गोळा व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा. आता 2 महत्त्वाच्या टिप्स. पुरण सैल झालं तर काय करायचं, खूपच पातळ झालं तर काय करायचं? पुन्हा कढईत घालायचं आणि पुन्हा 7-8 मिनिटं असं त्याला चटका देऊन घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर आहे, पाणी आहे ते निघून जाईल. दुसरी सगळ्यात सोपी प्रोसेस आहे, जर सैल पुरण झालं तर मायक्रोवेव्ह असेल, मायक्रोवेव्ह सेफ बाउल घ्या, त्यात सैल झालेलं पुरण घाला आणि एक 7-8 मिनिटं मायक्रोवेव्ह करा. पुरण जबरदस्त आहे तसं होतं, अजिबात न करपता न चिकटता, त्याला काही न होता जसं हवं तसं पुरण तयार होतं. पुरण घट्ट झालं तर काय करायचं, खूपच भुसभुशीत झालं तर काय करायचं? काही नाही, ते आपण कटाचं पाणी काढलंय ना ते 1 चमचाभर बाजूला ठेवायचं पुरण होईपर्यंत. आणि पुरण असं वाटलं की खूपच सैल झालंय तर फक्त हात बुडवायचा आणि ते पुरण मळून घ्यायचं. पाणी त्याच्यात टाकायचं नाही, ओल्या हाताने ते फक्त असं मळून घ्यायचं, जेणेकरून त्याला हलकासा ओलावा येईल. आता हे पुरण परफेक्ट झालेलं आहे, खूप पण नाही शिजवायचं, नाहीतर काय जसं मी सांगितलं ते खूप ड्राय आउट होईल. आता या स्टेजला यामध्ये घालायचं वेलची पूड आणि अर्थातच जायफळ, म्हणजे घाला की जायफळ येऊ दे की जरा मस्त पुरणपोळी खाल्ल्यावर झोप. 1 चिमूटभर फक्त किंवा नगभर जायफळ. ताज्या जायफळचा इतका छान सुवास येतो ना. आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं. चला आता हे बिन तेलाची कणिक पाण्यामध्ये छानपैकी 1 तासभराच्या वर तर आरामशीर झालेलं आहे, मुरण्यासाठी ठेवली होती. तुम्ही बघू शकाल पाणी आहेच याच्यामध्ये. आता मात्र परात घ्यायची, ही कणिक काढून घ्यायची, यात जे पाणी आहे हे देखील काढून घ्यायचं आणि तेल अजिबात न वापरता पाण्याचाच हात लावून बघा चिकटतोय का, अजिबात चिकटत नाही आहे. एकसारखी मौसूत करून घ्यायची, तिंबून घ्यायची. बघा कशी पांढरी शुभ्र दिसते कणिक. तुम्हाला वाटलं की ही हाताला चिकटते, पुन्हा हात ओलसर करा आणि मळून घ्या. पाण्याचाच हात लावून आहे ना याच्यातून तुम्हाला हव्या त्या आकाराचे उंडे किंवा गोळे तयार करून घ्यायचे. आता इथून पुढे तेल लावलं तरी
चालेल, पण गरज नाही आहे. छान अशी इलास्टिक होते बघा कणिक बघा. आणि पाण्याच्या हातावर याचे उंडे तयार करते. म्हणजे हा जो एक समज असतो ना की तेलाचा बचाबच वापर केला पाहिजे स्वयंपाक करताना, तर हा गैरसमज आहे. बरोबर 8 उंडे तयार झालेले आहेत. आता आपण पोळी तयार करायला घेऊयात. पुरण देखील तयार आहे. आपण अजिबात हे वाटून नाही घेतलेलं, चाळून नाही घेतलं, गाळून नाही घेतलं, तरी असं छान मेणासारखं मऊसूत झालेलं आहे. त्याचा रंग आणि टेक्स्चरही खूप छान आलं. सो ही अशी पूर्वतयारी केली ना तर पोळ्या पटापट लागताच भाजता पण येतात. पुरणाचे उंडे तयार आहेत, कणकेचे पण उंडे तयार आहेत. आता थोडंसं तूप किंवा तेलाचा हात घ्यायचा, हा उंडा घ्यायचा, छान तुपाने घोळवून घ्यायचा. याची एक छोटीशी वाटी करायची. खूप पातळ किंवा सैल कणिक असते पुरणपोळीची, त्यामुळे हवी तशी वाटी किंवा पारी होणं नाही शक्य, पण जितकं शक्य असेल तितकं हे स्प्रेड करून घ्यायचं. आणि मध्यभागी हलकंसं जाड ठेवायचं. तुम्ही बघू शकाल मध्यभागी जाड आहे आणि कडा हलक्याशा पातळ केलेल्या आहेत. आता हा पुरणाचा उंडा या मधोमध भरायचा. सैल कणिक आहे त्यामुळे हे छान असं कडा आहेत या जुळवून घ्यायच्या. आरामशीर प्रोसेस होते. आणि हे जास्तीचं पीठ आहे, हे काढून घ्यायचं. हलकंसं हे दाबून घ्यायचं पुरण. आता मात्र पिठामध्ये हे घोळवून घ्यायचं उंडा. हवं असेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण मी इथे गव्हाचंच पिठाचा वापर करते. आणि ही पुरणपोळी छानपैकी लाटून घ्यायची. तुम्हाला हवी तशी, हवी तितकी पातळ जाड पोळी लाटून घेऊ शकता. चला आता पोळी भाजून घेऊयात. तवा गरम केलेला आहे. गरम तव्यावर गरम पोळी. गॅस मात्र हलकासा हाय हीटवर आता करून घ्यायचा. पोळी टाकताना मंद आचेवर करायचं तवा तापलेला, आणि मग हलकीशी आच वाढवून घ्यायची. आणि अजिबात पोळीला टच करायचा नाही. भाजत असताना छान त्यावर आहे ना वरच्या बाजूने हलकीशी ती कोरडी होऊ दे, त्यावर छान बुडबुडे येऊ देत, आणि मग आपण पुढची स्टेप करूयात. चला तुम्ही बघू शकाल पोळी आहे ना हलकीशी फुगायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला ही उलटवूयात. पहा तरी छानपैकी मी आहे ना व्यवस्थित पातळ अशी लाटली आहे, अजिबात जाडजूड केलेली नाही आहे. आता उलटवूयात. याला तूप लावून घेऊयात. पोळी आहे ना गरम पुरणाची पोळी खाणार असाल तर अर्थातच गरम ताटामध्ये घ्यायची काढून. थोडा वेळाने खाणार असाल तर मात्र अशी जाळीवर ठेवायची, छान थंड करून घ्यायची, आणि मग ती भरायची डब्यामध्ये. गरम भरायची नाही, नाहीतर त्याला घाम फुटतो.